आणि धुळे जिल्ह्यामधील 2 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडतेय। मंत्री जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये फूट पडल्यामुळे या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते। दुसरीकडे शिरपूरमध्ये सुद्धा अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पिंपळनेर नगरपरिषदेत सुद्धा भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात लढत होतीये। धुळे जिल्ह्यातल्या निवडणुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे जिल्ह्यातील 2 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतसाठी आज मतदान प्रक्रिया ही संपन्न होत आहे। आपण या ठिकाणी आलो शिंदखेडा नगर पंचायतीमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावरती नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचा ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला। कारण या ठिकाणी जिल्ह्याचे जे पालकमंत्री राज्याचे पणन राज्य शिक्षण मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। यासोबतच या ठिकाणी राष्ट्रवादीकडून देखील उमेदवार आपल्या या ठिकाणी देण्यात आलेले, त्यामुळे नागरिकांनी देखील या ठिकाणी आता कोणाला कौल देखील हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जो उमेदवार केलेला आहे यांच्यावरती अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या ठिकाणी पसंती देण्यात येईल का हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। जिल्ह्याचा विचार केला तर शिरपूर या ठिकाणी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तसेच साक्रीमध्ये देखील पिंपळनेर नगर परिषदेची या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले आहेत। यासह भाजपाने देखील इथं आपला उमेदवार देण्यात आलेला आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।